त्याचबरोबर आम्ही सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर कास पठार विभागातील कास हिल रिसॉर्टचे मालक आणि जांभळमोरे गावचे माजी सरपंच आदरणीय श्री शंकरराव राजाराम जांभळे अण्णा यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. हा सन्मान संदीप दादा फडतरे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही संपन्न करतोय. मायने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. आपण वेळात वेळ काढून आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर भाजपा शिक्षण आघाडी अध्यक्ष आणि कास पठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री सोमनाथ जाधव आबा यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण करूया. श्रीमंत माने सरकार या संघाचे संघ मालक रवींद्रदादा माने यांच्या शुभ हस्ते सोमनाथ जाधव आबा यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. मायेने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सोमनाथ जाधव आबा यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करीत आहोत. पुढील सन्मान आहे पिसानी चोरगेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, कास पठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं लक्ष्मण गोगावले एल डी सर यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. आणि हा सन्मान सीपीएल चे मुख्य आयोजक विनोददादा बनगे यांच्या शुभ हस्ते आम्ही संपन्न करीत आहोत. थँक्यू सो मच. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांक 51,001 रुपये सौजन्य लाभलेला आहे श्री विजयदादा माने नवी मुंबई शहर प्रमुख यांचे बंधू संजय माने अप्पा यांचा स्नेहपूर्वक सन्मान करूया. आणि हा स्नेहपूर्वक सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की संजय दादा मोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा स्नेहपूर्वक सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर जांभळमुरे ग्रामविकास मंडळ माजी अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश काशीनाथ जांभळे यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की भरत माने यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जांभळमुरे ग्रामविकास मंडळ मुंबई या मंडळाचे माजी अध्यक्ष प्रकाश काशीनाथ जांभळे यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. थँक्यू सो मच. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं कनेर सेवा सोसायटी संचालक आणि श्री गणेशा सहकार फंड जांभळमोरे अध्यक्ष श्री अंकुश श्रीरंग जाधव यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. गोरखनाथ जाधव अण्णा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दाजींचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर पिसानी गावचे सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र गोगावले साहेब यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. संजय माने अप्पा यांच्या शुभ हस्ते भालचंद्र गोगावले सामाजिक कार्यकर्ते यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. थँक्यू सो मच. तर ज्या मान्यवरांना इथून रजा घ्यायची होती त्यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान केलेला आहे. चला सर्व खेळाडू थोडं पुढे या. तर एक अजिंक्य सुपरस्टार या टीमची मात्र एक बॅट ठरवलेली आहे. विकास बादापुरे या खेळाडूची बॅट ठरवलेली आहे. साई स्पोर्ट हा स्टिकर आहे त्या बॅट वरती आणि ती बॅट जर कोणाला सापडली असेल तर प्लीज आपण या आणि आमच्याकडे ती बॅट जमा करा विनंती असेल. थँक्यू सो मच. तर इथून पुढे आपण जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान करूया. ज्यांनी मात्र आम्हाला या 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 साठी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक 1,00,000
एक रुपया रोख कॅश धनादेश सौजन्य लाभलेला आहे. हेरिटेज वाडी या हॉटेलचे मालक संपत नाना जाधव आणि निवांत हिल रिसॉर्टचे मालक चंद्रसेन जाधव या दोन हॉटेल मालकांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की आमच्या भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष आदरणीय श्री सोमनाथ जाधव आबा यांच्या शुभ हस्ते निवांत हिल रिसॉर्टचे मालक आणि हेरिटेज वाडी या हॉटेलचे मालक या दोन्ही मालकांचा आम्ही स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या दोन हॉटेलच्या मालकांच्या माध्यमातून आपल्याला रोख कॅश प्राइज 1,01,000 रुपये रोख धनादेश मिळालेला आहे. थँक्यू सो मच. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांक 51,001 रुपये आम्हाला सौजन्य लाभलेला आहे श्री विजयदादा माने नवी मुंबई शहर प्रमुख यांचे बंधू, त्यांचा आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर प्रथम क्रमांकाची आणि चमचमती क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेली आहे. खऱ्या अर्थानं कास पठार विभागातील जादूगार आणि सह्याद्री इव्हेंटचे सर्वेसर्वा आदरणीय श्री गोरखनाथ जाधव जादूगार यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो CPL चे आयोजक कमिटी विनोद दादा गोगावले यांना विनंती करतो की आपण या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चमचमत्या ट्रॉफी ज्या तुमच्या डोळ्यासमोर आहेत त्या ट्रॉफीसाठी सौजन्य लाभलेला आहे गोरखनाथ जाधव जादूगार यांचा आपण आभार मानूया आणि त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण केलेला आहे. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज LED TV सौजन्य लाभलेला आहे 7 हिल रिसॉर्ट, स्माइल बार अँड लॉजिंग आणि सोना वॉटर टँक या तिन्ही हॉटेलचे जर मालक असतील तर आपण या. आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. 7 हिल रिसॉर्टचे स्माइल बार या ही हॉटेलचे मालक आणि सोना सुपर टँकर या हॉटेलचे कोणी मालक असतील तर आपण देखील या. त्यांचा आपण आभार मानूया. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सेमीफायनलच्या मॅच साठी विराज बॅट स्पॉन्सरशिप लाभलेली आहे अतुल सुतार वायरमॅन यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. अतुल सुतार वायरमॅन यांनी मात्र गतवर्षी देखील आम्हाला असं विशेष सहकार्य केलेलं आहे. त्यांचा देखील आम्ही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील. प्रत्येक वर्षी आम्हाला विशेष सन्मान सहकार्य केलं जातं. त्याचबरोबर फायनल मॅन ऑफ द मॅच बेस्ट बॅट्समन बॉलर स्पोर्ट सायकल यांच्यासाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे कैलासवासी संतोष रामचंद्र लोटेकर दादा शेठ यांच्या स्मरणार्थ श्रीमती वर्षा संतोष लोटेकर कासवूड रिसॉर्टचे मालक आहेत. त्यांचा देखील आम्ही आभार मानतो. त्यांचे चिरंजीव अर्थातच स्वराज संतोष लोटेकर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करूया. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी सायकल स्पोर्ट त्यांनी मात्र विशेष सहकार्य केलेलं आहे. त्यांचा आपण आभार मानूया. त्याचबरोबर फायनलचा सामनावीर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज व प्रत्येक मॅन ऑफ द मॅच आकर्षक चषक आम्हाला सौजन्य लाभलेला आहे कैलासवासी सूर्यकांत साळुंके यांच्या स्मरणार्थ ओमकार सूर्यकांत साळुंके यांचाही स्नेहपूर्वक आपण सन्मान करूया. ते नसतील तर त्यांचा आपण आभार मानूया. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह लाभलेले आहेत गोवा टीम यांच्या माध्यमातून त्यांचा देखील आम्ही आभार मानूया. लकी ड्रॉ 3 दिवस सायकल स्पोर्ट आम्हाला सौजन्य लाभलेला आहे श्री मनोज मोरे, प्रदीप माने आणि शिवाजी कदम त्यांचा देखील आपण आभार मानूया. तेथे उपस्थित नाही त्यांचा आपण सन्मान केलेला आहे.
त्याचबरोबर युट्यूब सौजन्य आम्हाला लाभलेला आहे श्री श्रीरंग केरेकर साहेब वास्तू निर्माण ग्रुप ऑफ कंपनीज, त्यांचाही आपण आभार मानूया. मैदान टँकर आणि जनरेटर सौजन्य लाभलेला आहे ग्रामस्थ मंडळ अनावळे, यांचाही आपण आभार मानूया. आणि जर ग्रामस्थ मंडळ अनावळे एक आपण या आपला मैदान ज्यांनी आम्हाला सौजन्य केलेलं आहे त्यांचा आपण अनावळे ग्रामस्थांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान करूया. एक गावातील मान्यवर या. त्याचबरोबर टँकर आणि जनरेटर सौजन्य लाभलेला आहे हॉटेल डोंगर माता अनावळे सरपंच श्री अमोल जाधव, यांचाही स्नेहपूर्वक सन्मान करूया. अमोल जाधव आपण देखील या. आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर पाणी व्यवस्था आम्हाला सौजन्य लाभलेला आहे श्री आशिष वारागडे, वारागडे मोमोज हाऊस. आशिष वारागडे आपण या. आपला देखील सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय, त्यांचा आपण आभार मानूया. आयोजक टी शर्ट सूरज साळुंके आणि किरण साळुंके यांचाही आपण आभार मानूया. टेनिस बॉल सौजन्य आर जे मोटर्स चे मालक श्री रवींद्र जांभळे, आपल्याला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. रवी जांभळे सांबरवाडी, आपला देखील आम्ही स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. चला लवकर या, वेळ जास्तीचा घेऊ नका. आर जे मोटरचे मालक रवी जांभळे सांबरवाडी यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण करूया. टेनिस बॉलची व्यवस्था या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये केलेली आहे. ज्या बॉलने तुम्ही खेळला त्या बॉलसाठी विशेष सहकार्य. त्याचबरोबर प्रथमोपचार सौजन्य लाभलेला आहे डॉक्टर सचिन आयरे यशस्वी क्लिनिक सचिन आयरे, यांचाही आपण आभार मानूया. पंच समालोचक युट्यूब चालक मानधन व भोजन व्यवस्था श्री भरत माने सगुणा चिकन सेंटर, यांचाही आपण सन्मान, त्यांचाही आपण आभार मानूया. त्यांचा देखील आपण सन्मान केलेला आहे. अनमोल सहकार्य विलासाबा जाधव यवतेश्वर, आपण देखील आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान. त्याचबरोबर अनमोल सहकार्य श्री अमोल जांभळे अंशिका 11, त्यांचाही आपण आभार मानूया. त्याचबरोबर अनमोल सहकार्य शंकर भोसले आणि विनोद गोगावले यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूया. थँक्यू सो मच. तर ज्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न केलेला आहे. थँक्यू सो मच. आता इथून पुढे जे संघ मालक आहेत, 8 संघ सहभागी झाले होते 14 गाव प्रीमियर लीग साठी आणि 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये. त्याचबरोबर विशेष सहकार्य बाबू बादापुरे, दिलीप भगत यांना देखील आम्ही विनंती करतो की प्लीज आपण देखील या. आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. त्याचबरोबर जगन्नाथ आटाळे यांचंही विशेष सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचा देखील आम्ही आभार मानतो. इथून पुढे आपण जे 8 संघ या 14 गाव प्रीमियर लीग साठी खेळले पर्व क्रमांक 5 साठी, त्याच्यामध्ये पहिला संघ सहभागी झालेला आहे डीजे किंग आणि या संघाचे संघ मालक आहेत श्री विनोद दादा बनगे, श्री महेश बनगे सीए. या 2 संघ मालकांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की रमेश बनगे आपण या. महेश बनगे नसतील तर रमेश बनगे आपण या. डीजे किंग या संघ मालकांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की प्रकाश काशीनाथ जांभळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विनोद बनगे डीजे किंग या संघाचे संघ मालक यांचा स्नेहपूर्वक सन्मान. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांचा संघ मात्र पर्व क्रमांक 5 मध्ये खेळला. अप्रतिम त्यांची खेळी राहिली, त्याबद्दल त्यांचा आपण आभार मानूया आणि पुढील पर्वासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. दुसरा संघ सहभागी झालेला आहे यवतेश्वर वॉरियर्स संघ. संघ मालक आहेत नितीन पाटेकर, सूरज पवार, शैलेश देवरे आणि विनोद उंबरकर. या 4 संघ मालकांचा आम्ही सन्मान करतोय. यवतेश्वर वॉरियर्स या टीमचे संघ मालक प्लीज आपण या. थँक्यू सो मच.
तिसरा संघ सहभागी झालेला आहे तेजस वन या संघाचे संघ मालक आहेत कुमार तेजस शिवाजी जांभळे युवा उद्योजक त्यांचाही स्नेहपूर्वक सन्मान करूया आणि खऱ्या अर्थानं त्यांचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत शिवाजी मारुती जांभळे यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील या आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की चंद्रसेन जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तेजस 11 या संघाचे संघ मालक तेजस शिवाजी जांभळे आणि त्यांचे पिताश्री शिवाजी मारुती जांभळे यांचा स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या तेजस 11 या संघाने चॅम्पियन पद पटकावलेलं आहे आणि त्या संघ मालकांचा होतोय स्नेहपूर्वक सन्मान चौथा संघ सहभागी झालेला आहे साईराज 11 श्री किरण जांभळे आणि कुमारी स्वरा किरण जांभळे यांच्या संघ मालकीचा संघ आणि साईराज 11 या संघ मालकांचा देखील आपण स्नेहपूर्वक सन्मान करूया या मुख्य व्यासपीठावरती किरण शंकर जांभळे आणि कुमारी स्वरा किरण जांभळे यांना विनंती करतो की आपण या आपला स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी रवींद्र माने अनावळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साईराज 11 या संघाचे संघ मालक किरण दादा जांभळे यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय त्यांचा संघ मात्र पराभूत जरूर झाला परंतु त्यांना पुढील पर्वासाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा पर्व क्रमांक 5 मध्ये 5व्या क्रमांकावरती संघ सहभागी झालेला आहे श्रीमंत माने सरकार श्री रवींद्र श्रीपती माने श्री गजानन माने यांच्या संघ मालकीचा संघ त्यांचा आपण करूया स्नेहपूर्वक सन्मान रवींद्र श्रीपती माने आणि श्री गजानन माने यांना विनंती करतो की प्लीज आपण या आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करतो की अंकुश श्रीरंग जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रवींद्र माने श्रीमंत माने सरकार या टीमच्या ओनरचा स्नेहपूर्वक सन्मान करण्यात यावा त्यांचा संघ देखील पर्व क्रमांक 5 मध्ये चांगला खेळला आणि पुढील पर्वासाठी करूया त्यांना शुभेच्छा त्याचबरोबर आम्ही विनंती करतो की अनावळे गावचे उपसरपंच संतोष भिकू माने अनावळे यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत त्यानंतर 6वा संघ आहे श्री शिव पेटेश्वर 11 आणि या संघाचे संघ मालक आहेत श्री अंकुश अण्णा मोरे यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करूया अंकुश अण्णा मोरे यांना विनंती करतो की प्लीज आपण या पुढील संघ आहे अजिंक्य सुपरस्टार श्री अरुण बादापुरे श्री अमोल बादापुरे आणि प्रशांत शांताराम बादापुरे याही तिन्ही संघ मालकांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान करूया चला अजिंक्य सुपरस्टार या संघाचे संघ मालक अमोल बादापुरे अरुण बादापुरे आणि प्रशांत बादापुरे या 3 संघ मालकांचा करूया आपण स्नेहपूर्वक सन्मान तो संघ मात्र या वर्षी रनरअप संघ ठरलेला आहेत आणि फायनलच्या मॅच मध्ये त्यांना अपयश आलं असेल तरी त्यांना पुढील पर्वासाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स या संघाचे संघ मालक आहेत नितीन भगत राजू भगत ओमकार भगत आणि श्री संतोष शिंदे या 4 संघ मालकांना मी विनंती करतो की प्लीज आपण या श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स यांचा देखील चांगला खेळ राहिला परंतु पुढील पर्वासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की विनोददादा भनगे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया शेवटचा संघ श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स नितीन भगत राजू भगत ओमकार भगत आणि संतोष भगत यांच्या संघ मालकीचा हा संघ 8 संघ खेळले 8ही संघ मालकांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान केला काहींना यश प्राप्त झालं काहींना अपयश प्राप्त झालं परंतु ज्यांना यश प्राप्त झालंय त्यांना शुभेच्छा आणि अपयश प्राप्त झालेल्या त्यांना देखील पुढील पर्वासाठी खूप सारे आपण शुभेच्छा देऊया आता इथून पुढे अनावळे गावचे उपसरपंच संतोष भिकू माने अनावळे यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूया
त्याचबरोबर जांभळमुरे ग्रामविकास मंडळ अध्यक्ष रोहिदास श्रीरंग जाधव यांचा जांभळे यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरतीच करूया आणि हा सन्मान संदीप दादा फडतरे यांच्या शुभ हस्ते आपण करूया. संजय दादा मोरे साहेब यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूया. ग्रामस्थ मंडळ अनावळे प्लीज आपण या. ग्रामस्थ मंडळ अनावळे यांचा एक मेंबर या, कारण तुम्ही आम्हाला सीपीएल साठी ग्राउंडची व्यवस्था करत असता आणि त्या आपण एक ग्रामस्थ या. आणि अनावळे ग्रामस्थांच्या वतीने खऱ्या अर्थानं पर्व क्रमांक 5 आणि आतापर्यंत जी पर्व झाली त्या पर्वासाठी अनावळे ग्रामस्थांचं सीपीएल साठी खूप मोठं योगदान असतं आणि सीपीएल साठी आम्हाला तब्बल ग्राउंडची उपलब्धता ग्रामस्थ मंडळ अनावळे यांच्या माध्यमातून दिली जाते आणि अनावळे ग्रामस्थांचा आपण करूया स्नेहपूर्वक सन्मान आणि तो सन्मान स्वीकारण्यासाठी अनावळे गावच्या माध्यमातून सागर माने आलेले आहेत आणि त्यांचा आपण सचिन माने आलेले आहेत आणि आपण त्यांचा करूया स्नेहपूर्वक सन्मान. थँक्यू सो मच. त्याचबरोबर 14 गाव प्रीमियर लीगचं जी आयोजक कमिटी आहे संपूर्णच आयोजक कमिटी आहे आणि त्या कमिटीचा आपण करूया मानूया आभार. थँक्यू सो मच. आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप चांगलं आयोजन त्यांनी केलेलं आहे. तत्पूर्वी आपण खऱ्या अर्थानं 3 ऑफिशियल पंच सातत्यपूर्वक 3 दिवस ही स्पर्धा कव्हर करत होते आणि त्यांचा देखील आपण स्नेहपूर्वक सन्मान करूया. 3 आमचे ऑफिशियल पंच त्यांचा आपण आभार मानूया. तदनंतर युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा पाहिली. युनिक लाईव्हचे सर्वा सुरेश देवरे यांना आपण विनंती करूया की प्लीज आपण या. त्याचबरोबर फायनलचा मॅचचा सामना झाला आणि त्या मॅच मध्ये समीर गोगावले आणि वैभव गोगावले यांच्यासाठी प्राइज लगावलं होतं. 3 महिलांनी पिसानी गावच्या नम्रता गोगावले, रवीना गोगावले आणि सायली गोगावले आणि विनोद गोगावले. वैभव गोगावले यांना विनंती करतो की आपण या, आपल्यासाठी हे प्राइज लगावलं होतं. अभिषेक गोगावले आपण देखील या. वैभव आपण देखील या. आणि त्या 3 महिला आलेल्या आहेत त्या महिलांना देखील आम्ही विनंती करतो की प्लीज आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आपण हे प्राइज वितरण करूया. आणि तदनंतर मात्र गुणलेखकाची भूमिका ज्यांनी बजावली सातत्यपूर्वक 3 दिवस तुषार कदम एकीव यांनाही विनंती करतो की आपण देखील या. आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. त्याचबरोबर डोंगरी भाग पतसंस्था अशोक हनुमान जांभळे यांचाही स्नेहपूर्वक सन्मान. तुषार कदम एकीव गुणलेखक यांचाही स्नेहपूर्वक सन्मान यांचा मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करतोय. त्याचबरोबर सांबरवाडी गावचे प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख आहे संदीप फडतरे यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं लकी ड्रॉ होता प्रेक्षकांसाठी आणि या लकी ड्रॉचे कूपन आपण अंबानी गावच्या प्रकाश बादापुरे यांच्याकडे ती जिम्मेदारी सोपवली होती आणि ती जबाबदारी त्यांनी पारपणे हाताळलेली आहे. प्रकाश बादापुरे यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूया. सलग 3 दिवस कुपनची व्यवस्था त्यांनी पारदर्शकपणे सांभाळली आणि या पारदर्शक कारभाराचा आपण करूया सन्मान. प्रकाश बादापुरे प्लीज आपण या. त्याचबरोबर यशराज मंडप डेकोरेटर, खर तर सारकळ गावचं हे मंडप डेकोरेटर 3 दिवस अतिशय वारा होता, वेगवान पतिताचा मारा, तरी देखील मंडप हल्ला नाही. अतिशय चांगलं काम केलं आणि सलग 4 दिवस या संध्याकाळच्या रात्रीमध्ये ते इथे झोपले आणि इथे देखभाल चांगली केली. अशी यशस्वी मंडप डेकोरेशनचे सर्व
अरुण जाधव आणि त्यांची संपूर्ण टीमचा आपण करूया स्नेहपूर्वक सन्मान. आणि संदीप दादा फडतरे सांबरवाडी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण करूया. प्रकाश जांभळे यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करूया. तर इथे मात्र आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण यथोचित मान सन्मान केलेला आहे. भारताची परंपरा आहे की आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणं, तो सन्मान आपण केलेला आहे. इथून पुढे जी पारितोषिक आलेले आहेत, वैयक्तिक पारितोषिक आलेले आहेत, वैभव गोगावले यांना मी विनंती करतो की आपण या. तेजस 11चे खेळाडू वैभव गोगावले प्लीज आपण या. आणि समीर गोगावले आपण देखील या. चला, ज्या खेळाडूंची आम्ही नावं घेतोय त्यांनी लगोलग या. वैयक्तिक पारितोषिक होते. समीर गोगावले आणि वैभव गोगावले यांना पारितोषिक आलेलं होतं. रवीना गोगावले, सायली गोगावले आणि नम्रता गोगावले यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर विनोददादा गोगावले यांच्या माध्यमातून प्रत्येकी खेळाडूला 500 रुपयांचं प्राइज आलं होतं. तर त्या तिन्ही महिला आणि विनोददादा गोगावले यांना विनंती करतो की आपण या. समीर गोगावले आणि वैभव गोगावले यांना विनोद गोगावले यांच्या माध्यमातून वैभव गोगावले प्लीज आपण या. वैभव गोगावले आणि 500 रुपये विनोददादा गोगावले यांच्या माध्यमातून. आणि या तिन्ही महिला आहेत ना, ते गुगल पे तुम्हाला करणार आहेत. थँक्यू सो मच. आपल्याच गावातील ह्या रणरागिनी जिजाऊंच्या लेखी यांनी मात्र प्राइज लगावलं होतं, ते प्राइज आपण दिलेलं आहे. थँक्यू सो मच. त्याचबरोबर यश साठी देखील एक प्राइज आलेला आहे. यश जांभळे, अगदी यशचे काका अशोक हनुमंत जांभळे यांच्या माध्यमातून यशच्या खेळीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि आम्ही त्यांना विनंती करतो की आपण या. आपल्या शुभ हस्ते यश दिलीप जांभळे यांना आपण 1000 रुपयाचं पारितोषिक देऊया. हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. यशचे काका अर्थातच अशोक हनुमान जांभळे यांच्या माध्यमातून यशच्या खेळीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. अभिनंदन यश. आणि प्रत्येक विकेटचं काढ होतं तुषार पुढे. प्रत्येक विकेटला खेळाडूंना पैसे आले होते. त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक आलेले आहेत खेळाडूंना मुंबईवरून, ते आम्ही गुगल पे तुम्हाला नक्की करू. योगेश दादा जांभळे आणि अक्षय प्रकाश जांभळे यांच्याकडून खेळाडूंना पारितोषिक आलेले आहेत मुंबईवरून, ते आपण गुगल पे करूया. त्याचबरोबर कास पठार विभागातील खऱ्या अर्थानं अनेक प्रेक्षकांचा किंवा अनेक क्रिकेटच्या माध्यमातून प्रेक्षक आपण म्हणूया आणि त्यांचा मात्र इलाज केला जातो, ते कदम डॉक्टर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान करूया. हॅलो हॅलो. आपण जी एवढी CPL पूर्ण केली 3 दिवस, त्या 3 दिवसाचं जे आपण समालोचक एवढं मधुर आवाजात ऐकलं, ते आपले तुषार जांभळे सर यांचा सत्कार आपले सह्याद्री इव्हेंटचे मालक
गोरखांना जाधव यांच्या हस्ते करूया आणि याच्यानंतर आपले पश्चिम महाराष्ट्र व्हाईस अवॉर्ड मिळालेले निलेश मर्डेकर सर यांचाही सत्कार या ठिकाणी. एकदा तुषारसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं म्हणजे सगळ्या टीमला प्रोत्साहन देण्याचं काम जे केलं समालोचक म्हणून, ज्यांचं नाव आपल्या पूर्ण महाराष्ट्रात गाजते, कोणतीही स्पर्धा असू दे, आपल्या भागाचा हा आवाज प्रत्येक ठिकाणी पोहोचत असतो. खूप सुंदर असं प्रत्येक खेळाडूला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते त्यांच्या आवाजातून. तर खूप खूप शुभेच्छा. तुमचा आवाज ऐकताना म्हणजे ऍक्च्युली तिकडे मैदानाकडे बघितलं नाही तरी आवाजाकडे बघितलं तरी संपूर्ण क्रिकेट कळत असतात. कुलदीप शेडगे सर यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. सचिन शेडगे. थँक्यू सो मच. खरं तर तुमच्या सर्वांचा आशीर्वाद, तुमच्या सर्वांचा पाठिंबा आहे, म्हणूनच मला कुठेतरी समालोचन करण्याची संधी मिळते आणि खरोखर संधी मिळते आणि तिथे मात्र मी काहीतरी माझ्याकडे जे कौशल्य आहे, गुणवत्ता आहे, ते मी दाखवत असतो आणि म्हणूनच कुठेतरी मला संधी मिळत असते समालोचनासाठी. थँक्यू सो मच. आपण आपला पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती अशीच राहू द्या. थँक्यू गोरतांना जाधव, कारण तुम्ही माझं प्रोत्साहन वाढवलं, त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आता इथून पुढे प्राइज वितरणाकडे आपण वळूया, कारण जे आलेले मान्यवर आहेत त्यांचा आपण गुणगौरव केलेला आहे. आता उत्कंठा सर्वांनाच लागलेली आहे की तब्बल 3 दिवस आम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळलो. 3 दिवस खेळल्यानंतर आम्हाला गुणगौरव करण्याची वेळ जरूर आलेली आहे. कोणी किती खेळलं ही लिस्ट आमच्याकडे आलेली आहे. कोणाला बेस्ट फलंदाज, कोणाला बेस्ट फिल्डर, कोणाला बेस्ट बॉलर, मालिकावीरचा किताब कोणाला जाणार याची चर्चा संपूर्ण खेळाडूंमध्ये रंगलेली आहे. काहींनी भागीत देखील ठरवलेले आहे की या खेळाडूला मालिकावीरचा किताब जाईल, हा खेळाडू बेस्ट बॉलर घेऊन जाईल, परंतु उत्कंठा सर्वांनाच लागलेली आहे. परंतु ती लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तत्पूर्वी आपण त्या अगोदर आपण सलग 3 दिवस स्पोर्ट्स सायकल होती 25 रुपयाच्या कुपनच्या माध्यमातून. ती सायकल मात्र इथे आपण वितरण करूया. ज्या लकी ड्रॉच्या माध्यमातून जे भाग्य विजेते आहेत अर्थातच त्यांना आपण ती सायकल वितरण करूया. पहिल्या दिवसाची सायकल विजेते आहेत, परंतु त्या लकी ड्रॉ सायकल साठी आम्हाला स्पॉन्सरशिप लागलेली आहे. मनोज मोरे, प्रदीप माने आणि शिवाजी कदम यांचा आपण प्रथमतः आभार मानूया आणि सायकल देण्यासाठी आपण विनंती करूया. पहिल्या दिवसामध्ये ज्यांना कुपनच्या माध्यमातून, लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल लाभलेली आहे, जाधव साहेब अर्थातच अंकुश श्रीरंग जाधव यांना विनंती करूया की प्लीज आपण या. आपल्या शुभ हस्ते ही सायकल मात्र दिली जाणार आहे. पहिल्या दिवसाचा भाग्य विजेता, एक चांगली संकल्पना आणली सीपीएलच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गासाठी. त्या प्रेक्षक वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकलचा विषय कोणी आणला असेल ना, तर ते एकमेव नाव आहे 14 गाव प्रीमियर लीग. एकदा जोरदार टाळ्या. सातारा जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत असा कोणीही संकल्पना आणली नाही, परंतु 14 गावने ती आणली आणि त्याला मात्र चांगला प्रतिसाद मिळाला. पहिला दिवसाचा भाग्य विजेता आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून. खर तर त्याच्या जवळ पैसे नव्हते, दुसऱ्याकडून पैसे घेतले आणि तदनंतर मात्र त्याने कुपन घेतलं. कुपन घेतल्यानंतर फक्त एकच नाव कुपन घेतलं आणि तेच नाव आलं. गाव आहे कासानी, नाव आहे विघ्नेश हरिचंद्र बादापुरे. एकदा जोरदार टाळ्या. खर तर पहिल्या दिवसाचा मानकरी सायकलचा विघ्नेश हरिचंद्र बादापुरे. विघ्नेश खर तर एकच कुपन घेतलं होतं, स्वतःकडे पैसे नव्हते, दुसऱ्याकडून पैसे घेतलं, कुपन काढलं आणि त्याच नाव आलं. काहींनी 25 कुपन घेतले, 30 कुपन घेतले, त्यांना संधी मिळाली नाही, परंतु ज्याच्याकडून दुसऱ्याकडून पैसे घेतले आणि त्यांना मात्र सायकल मिळाली असा विघ्नेश हरिचंद्र बादापुरे कासानी. एकदा जोरदार टाळ्या.
पहिल्या दिवशी त्यांना प्रश्न विचारला होता की सायकल कशी घेऊन जाणार तुझ्या गावामध्ये. आता उत्तर ते ऐकायला मिळेल. विघ्नेश, कशी सायकल घेऊन जाणार? चालवत. कासानी गाव अगदी अनावळे ते कासानी खूप लांब आहे, तरी देखील तू चालवत घेऊन जाणार नाही, बघू. खरोखर. परंतु घरातील वातावरण कसं असेल? चांगलं. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. पहिल्या दिवसाचा भाग्य विजेता विघ्नेश हरिचंद्र बादापुरे कासाने, एकदा जोरदार टाळ्या. दिवस क्रमांक 2 मध्ये लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉच्या साहाय्याने आपण दिवस क्रमांक 2 मध्ये देखील सायकल ठेवली होती. 25 रुपयाच्या कुपनच्या माध्यमातून लकी ड्रॉ साठी सायकल आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे श्री मनोज मोरे, प्रदीप माने आणि शिवाजी कदम यांचा आपण आभार मानूया. आणि दुसऱ्या दिवसाचा विजेता आहे पिसानी गावचा प्रेक्षक प्रतीक विजय गोगावले ठरलेला आहे दुसऱ्या दिवसाचा लकी चॅम्प. आणि सायकल देण्यासाठी विनंती करूया की संदीप दादा फडतरे यांना विनंती करूया की आपण या आपल्या शुभ हस्ते दिवस क्रमांक 2 मधील लकी ड्रॉच्या साह्याने जी सायकल आपण देणार आहोत. प्रतीक विजय गोगावले. प्रतीक, काल किती कुपन तू घेतले होतेस? मी 2 कुपन घेतले. 2 कुपन घेतले होते. सायकल घेऊन चाललाय. घरातील वातावरण कसं असेल? चांगलं असेल. थँक्यू सो मच. सायकल ही कशासाठी वापरशील? मी बाहेर जाण्यासाठी वापरीन किंवा मॅचेसला जायला. थँक्यू सो मच. आपण पाहताय स्क्रीन वरती पिसानी गावचा प्रेक्षक अर्थातच प्रतीक विजय गोगावले दुसऱ्या दिवसाचा लकी चॅम्प. एकदा जोरदार टाळ्या. आणि फायनलचा दिवस आणि शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसामध्ये सायकल होती कुपनच्या माध्यमातून. ही सायकल वितरण करण्यासाठी आपण विनंती करूया सागर शेडगे यांना विनंती करूया की प्लीज आपण या. सागर शेडगे, आपल्या शुभ हस्ते ही सायकल प्रदान करायची आहे. त्याचबरोबर अनावळे गावचे उपसरपंच संतोष माने यांनाही विनंती करतो आपण देखील आपल्या शुभ हस्ते देखील ही सायकल प्रदान करायची आहे. खर तर फायनलचा दिवस होता, शेवटचा दिवस होता. प्रेक्षकांची रेलचेल खूप होती आणि फायनलच्या दिवसामध्ये खर तर 25 रुपयाच्या कुपनच्या माध्यमातून तिसऱ्या दिवसाचा लकी चॅम्प ठरलेला आहे. गाव आहे जांभळमुरे, नाव आहे प्रणय प्रवीण जांभळे. एकदा जोरदार टाळ्या. प्रणय, खर तर गेले 3 दिवस घरी गेल्यानंतर हीच आरडाओरड होती की मला सायकल पाहिजे, मला सायकल पाहिजे. आणि आज मात्र सायकल मिळाली. किती कुपन भरले होतेस? 2 कुपन भरले होतेस. ज्यांनी 25-30 कुपन भरले ते वाया गेले, परंतु ज्यांनी 1 आणि 2 कुपन भरले त्यांनाच मात्र ही सायकल मिळालेली आहे. सायकल मुंबईला घेऊन जाणार की गावीच ठेवणार? मुंबईला घेऊन जाणार. ही सायकल पर्यंत कशा पद्धतीने घेऊन जाणार? चालवत. घरामधील वातावरण खुश असणार आता. थँक्यू सो मच. आता आजूबाजूची जी मुलं आहेत ती मात्र ओरडणार कारण मला का सायकल लागली नाही. परंतु एकदा जोरदार टाळ्या प्रणयसाठी. आणि पहा, आयोजकांनी एक विनंती केलेली आहे आणि अनाउन्समेंट केलेली आहे की पुढील वर्षी तब्बल 5 सायकल असणार प्रेक्षकांसाठी. 3 दिवस टुर्नामेंट असेल आणि 3 दिवसांसाठी 6 टुर्नामेंट, म्हणजे एका दिवसाला 2 भाग्य विजेते. एकदा आयोजक समितीसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता इथून पुढे पारितोषिक वितरणाकडे आपण वळूया. जो खेळ तुम्ही केलेला आहे त्या खेळीचा पण गुणगौरव करण्याची वेळ आलेली आहे. कोणाला कोणतं प्राइज मिळणार याची उत्कंठा सर्वांनाच लागलेली आहे. तर पूर्वी आपण
खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये खेळतोय, वावरतोय आणि त्यांचा एक आपण जयघोष करूया छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा. तत्पूर्वी आपण करूया छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जयघोष. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत अखंड लक्ष्मीलक्रांत महापराक्रमी महातेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराज धीराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय भवानी. हर हर. थँक्यू सो मच. आता मात्र आपण पारितोषिक वितरणाकडे वळूया. प्रथमतः आपण सेमीफायनल क्रमांक 1 आणि सेमीफायनल क्रमांक 1 साठी विराज बॅट आहे आणि विराज बॅट आम्हाला सौजन्य लाभलेला आहे अतुल सुतार यांच्या माध्यमातून. सेमीफायनल क्रमांक 1 झाली आणि सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये ज्याने मात्र अप्रतिम गोलंदाजी केली, 2 षटक हाताळले, 7 धावा खर्च केले, 1 विकेट्स मिळवली, अर्थातच कमलेश बनगे यांची असा समीर भरत गोगावले ठरलेला आहे सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅन ऑफ द मॅच चा हिरो. बॅट देण्यासाठी आपण विनंती करूया. विनोद दादा बनगे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार बहाल करूया. सेमीफायनल क्रमांक 1 साठी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार बॅट आहे विराजची आणि ती बॅट आम्हाला अतुल सुतार वायरमॅन यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. त्यांचा आपण आभार मानूया. एकदा जोरदार टाळ्या समीर गोगावले यांच्यासाठी. तदनंतर सेमीफायनल क्रमांक 2 पाहायला मिळाली. सेमीफायनल क्रमांक 2 अशी झाली की यवतेश्वर वॉरियर्स विरुद्ध अजिंक्य सुपरस्टार आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय ज्याने मात्र ऑलराऊंडर अष्टपैली खेळी साकारली. बॅटिंग करत असताना 27 धावांचं योगदान आणि बॉलिंग करत असताना 3 विकेट्स मिळवणारा सितारा आहे अंबानीचा. नाव आहे केतन शेडगे आणि आजचे बर्थडे बॉय भरत माने यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते केतन शेडगे यांना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊया. केतन उपस्थित नसतील तर अंबानी गावचा एखादा खेळाडू या आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देतोय. थँक्यू सो मच. वेल प्लेड केतन. आणि तदनंतर 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल आहे आणि स्पोर्ट्स सायकल आम्हाला सौजन्य लाभलेला आहे कासवूड रिसॉर्टचे मालक कैलासवासी संतोष लोटेकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती वर्षाताई लोटेकर यांच्या माध्यमातून आपला स्पोर्ट्स सायकल लाभलेले आहे. त्यांचा आपण आभार मानूया आणि स्पोर्ट्स सायकल देण्यासाठी विनंती करूया. प्रकाश काशीनाथ जांभळे, रोहिदास श्रीरंग जांभळे आणि अंकुश श्रीरंग जाधव या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करूया उत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट्स सायकल वितरण. त्याचबरोबर ट्रॉफी आहे आणि ट्रॉफीसाठी आम्हाला सौजन्य लाभलेला आहे सूर्यकांत रामचंद्र साळुंके यांच्या स्मरणार्थ ओमकार सूर्यकांत साळुंके यांचा आपण आभार मानूया. ट्रॉफी आहे आणि स्पोर्ट्स सायकल आहे. उत्कृष्ट गोलंदाज 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? एनी गेसेस?
समीर गोगावले यांचं नाव आलंय. इकडनं नाव येऊ द्या. रितेश आलंय, यश आलंय, केतन आलंय. परंतु 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये बेस्ट ऑफ बॉलर ठरलेला आहे. तेजस 11 या संघाचा रफ्तारचा राजा सूर्यकांत गोगावले पारांबे. धावा खर्च केलेल्या आहेत 28, इनिंग केलेला आहे 6 आणि विकेट्स मिळवलेले आहेत 6. असा सूर्यकांत गोगावले रफ्तारचा राजा ठरलाय या प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. आणि सूर्यकांत गोगावले इथे नसतील तर आम्ही यशला विनंती करेन की यश आपण या. सूर्यकांत गोगावले इथे उपस्थित नाहीत परंतु सागर शेडगे आहेत आणि सागर शेडगे यांना विनंती करूया की आपण त्यांना ही भेटवस्तू द्यायची आहे. थँक्यू सो मच. 14 गाव प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज सूर्यकांत गोगावले पारांबे हे ठरलेले आहेत. अभिनंदन सूर्यकांत गोगावले. पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज आणि हा किताब आम्हाला सौजन्य लाभलेला आहे कैलासवासी संतोष लोटेकर दादा शेठ यांच्या स्मरणार्थ श्रीमती वर्षा संतोष लोटेकर कासगुड रिसॉर्टचे मालक त्यांचा आपण आभार मानूया. आणि ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे ओमकार सूर्यकांत साळुंके यांचा आपण आभार मानूया. आणि उत्कृष्ट फलंदाजाची स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक ट्रॉफी देण्यासाठी आपण विनंती करूया. भरत माने, गोरखनाथ जाधव आणि संतोष दादा माने यांना विनंती करूया की आपण या आपल्या शुभ हस्ते हे प्राइज वितरण करायचं आहे. त्याचबरोबर विनोद दादा गोगावले, अमोल बनगे यांनाही विनंती करूया की आपण देखील या. उत्कृष्ट फलंदाज 14 गाव प्रीमियर लीगचा 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? एनी गेसेस? केतनचं एक नाव आलंय. आणखी नाव येऊ द्या. समीरचं एक नाव आलंय. अमित ढवळे यांचं एक नाव आलंय. श्रीकांत आयरे यांचं एक नाव आलंय. परंतु अभयचं एक नाव आलंय. चांगले खेळाडू खेळलेले आहेत त्यामुळे नावं येणार. परंतु सर्वांच्या आधी बाजी मारलेली आहे ज्या खेळाडूने मात्र 5 इनिंग खेळल्या, षटकार ठोकले 4, चौकार ठोकले 17, बेस्ट आहे 40 आणि ज्याने मात्र सर्वाधिक धावसंख्या बनवलेली आहे 109 धावा. गाव आहे पारांबे, गाव आहे पारांबे. टीम आहे डीजे किंगचा सितारा नागेश शेडगे ठरलेला आहे या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. आतापर्यंत बेस्ट बॅट्समन, बेस्ट गोलंदाज पारांबे गावामध्ये गेलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या. नागेश इथे नाही आहेत परंतु विनंती करेन की सागर शेडगे यांना की आपण या, आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नागेश शेडगे यांच्यासाठी. 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा बॉलरचा कर्दनकाळ अर्थातच नागेश शेडगे पारांबे ठरलेले आहेत डीजे किंगचे खेळाडू. अभिनंदन नागेश शेडगे. थँक्यू सो मच. पुढील पुरस्कार आहे मालिकावीर. मालिकावीर म्हटलं की स्पर्धेचा राजा आणि स्पर्धेचा राजा म्हटलं की तुम्हाला तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करावी लागते. आणि मालिकावीर साठी आणखीन एक पारितोषिक येत आहे.
ओम साई इंट्रूसचे सर्वे सर्वा ओमकार साळुंके सावली यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. मालिकावीरचा जो खेळाडू असेल त्याला मात्र 2100 रुपयांचं प्राइज दिलं जाईल. मालिकावीरचा किताब आणि मालिकावीरसाठी आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे. आकर्षक LED टीव्ही, 7 हिल रिसॉर्ट, त्याचबरोबर सोना ट्रूस टँकर आणि त्याचबरोबर स्माइल बार अँड लॉजिंग या तिन्ही हॉटेल मालकांचा आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर ट्रॉफी आहे आणि ट्रॉफी आम्हाला सौजन्य लाभलेले आहे. ओमकार सूर्यकांत साळुंके यांचाही आम्ही आभार मानतो. ट्रॉफी आणि LED टीव्ही देण्यासाठी विनंती करतो. आयोजक समिती विनोददादा बनगे, विनोददादा गोगावले आणि त्याचबरोबर अतुल गोगावले, संदीप फडतरे यांना मी विनंती करतो की आपण या. येवतेश्वर टीमचे ग्रामस्थ कोण असतील तर आपण देखील या. तर 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा मालिकावीर कोण असेल जो मात्र चांगला खेळ आहे. खरं तर तिन्ही फॉर्मेट मध्ये चांगला उल्लेखनीय खेळ करावा लागतो. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या किंवा फिल्डिंग असू द्या, याच्यामध्ये तुम्हाला चांगला खेळ दाखवावा लागतो. मालिकावीर म्हटलं ना तर तिन्ही फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ करावा लागत असतो. गोलंदाजी असू द्या, बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, या तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्हाला उल्लेखनीय कामगिरी करावी लागते आणि तोच खेळाडू मालिकावीरचा पुरस्कार जिंकत असतो. खर तर 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा राजा कोण असेल? एनी गेसेस? अमित ढवळे यांचं एक नाव आलंय, यश जांभळे यांचं नाव, केतन शेडगे यांचं नाव, अमित ढवळे यांचं एक नाव आलेलं आहे. श्रीकांत तर अगदी ओरडून ओरडून सांगतोय की अमित ढवळे, परंतु 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये ज्या खेळाडूने 5 मॅच खेळल्या, 6 षटकार ठोकले, चौकार ठोकले, 21 बेस्ट आहे 76, सर्वाधिक मोठी धाव संख्या ज्या 5 इनिंग मध्ये खेळलेली आहे, अर्थातच खेळाडू आहे श्री शिवपेटेश्वर 11 संघाचा अमित ढवळे सांबरवाडी ठरलाय 14 गाव प्रीमियर लीग चा मालिकावीरचा राजा. अशोक बादापुरे यांना विनंती करतो की आपण या. सुरेश बादापुरे यांना विनंती करतो की आपण देखील या. खर तर बॉलिंग टाकली नाही, फिल्डिंग केली आणि बॅटिंग देखील केली, परंतु बॅटिंग मध्ये अशी चमक दाखवली की अर्धशतक त्यांनी ठोकलं कालच्या दिवसामध्ये. तब्बल मालिकावीरचा किताब आपण देऊया अमित ढवळे यांना. 5 मॅचेस, 154 धावा, 6 षटकार, चौकार, 21 असा खेळाडू ठरलेला आहे 14 गाव प्रीमियर लीगचा मालिकावीरचा बादशाह अमित ढवळे सांबरवाडी. श्री शिवपेटेश्वर 11 टीमचा खेळाडू अर्थातच अमित ढवळे. थँक्यू सो मच. अमित 2 शब्द बॅट तुमची बोललेली आहे. थँक्यू सो मच. तदनंतर आपण जाऊया पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक 14 गाव प्रीमियर लीग, द्वितीय क्रमांक आहे 51,001 रुपये. श्री विजयदादा माने, नवी मुंबई शहर प्रमुख यांनी मात्र आपल्याला स्पॉन्सरशिप केलेले आहे, त्यांचा आपण आभार मानूया. रोख कॅश प्राइज 51,000 आणि ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेला आहे कासपठार विभागातील जादूगार आणि सह्याद्री इव्हेंटचे सर्वे सर्वा आदरणीय श्री गोरखनाथ जाधव अण्णा यांचा आपण आभार मानूया. ट्रॉफी आणि प्राइज देण्यासाठी आपण विनंती करूया.
संतोष माने आणि त्याचबरोबर भरत माने आणि अमोल जाधव या 3 मान्यवरांना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभस्थळ रोख धनादेश आणि कॅश प्राइज द्यायचा आहे. अमोल जाधव, संतोष माने आणि भरत माने यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाची चमचमती ट्रॉफी आणि रोख कॅश प्राइज धनादेश 51,001 रुपये आपण देऊया. 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये जो संघ मात्र रनर अप ठरलेला आहे, ज्यांच्या संघ मालकीचा संघ अर्थातच अमोल बादापुरे, प्रशांत बादापुरे आणि अरुण बादापुरे यांच्या संघ मालकीचा संघ अजिंक्य सुपरस्टार संघ ठरलेला आहे. रनर अप 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये संपूर्ण खेळाडू आणि संघ मालक प्लीज आपण या. सुरेश दादा बादापुरे यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि विनंती करूया डीजे मास्टरला की 14 गाव प्रीमियर लीगचं आपण एक गाणं वाजवूया. डीजे मास्टर प्लीज आपण या. 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये रनर अप संघ ठरलेला आहे अमोल बादापुरे, अरुण बादापुरे, प्रशांत बादापुरे यांच्या संघ मालकीचा संघ अजिंक्य सुपरस्टार ठरलेला आहे. रनर अप संघ एकदा जोरदार टाळ्या. उडवती बळत चौकार षटकार उडवती बळत आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग काय सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग खास पठार 14 गाव प्रीमियर लीग थँक्यू डीजे. त्याचबरोबर एक सन्मान राहिलेला आहे कासानी गावचे सुपुत्र सुरेश दादा बादापुरे यांचा आपण सन्मान करूया. सुरेश दादा बादापुरे कासानी यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की अतुल गोगावले यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते सुरेश दादा बादापुरे यांचा स्नेहपूर्वक सन्मान करायचा आहे. सुरेश दादा बादापुरे यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करूया. लेट आले तर त्यांच्या गावामध्ये ट्रॉफी आज सातत्यपूर्वक जाते, एक अभिमान आहे. एकदा जोरदार टाळ्या. क्रिकेटर सारे धुरंधर साऱ्यांच्या मनात केलंय घर साऱ्यांच्या मनात केलंय घर साऱ्यांच्या मनात केलंय घर या सातारा जिल्ह्याची शान पोर घराघरात क्रिकेटर घराघरात काशी मारणार सारे संघ गणेश किंडीच्या मैदानात काशी मारणार सारे संघ गणेश किंडीच्या मैदानात आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग काय सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग कास पठारचा त्याचबरोबर क्रिकेटर सारे धुरंधर साऱ्यांच्या मनात 14 गाव केलंय घर साऱ्यांच्या मनात केलंय घर साऱ्यांच्या मनात केलंय घर या सातारा जिल्ह्याची शान पोर घराघरात संपत जाधव नाना आणि चंद्रसेन जाधव यांचा आपण आभार मानूया. ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे कासपठार विभागातील जादूगार सह्याद्री सर्वे सर्वा गोरखनाथ जाधव यांचाही आपण आभार मानूया. ट्रॉफी आणि धनादेश देण्यासाठी धनादेश आणि ट्रॉफी देण्यासाठी विनंती करूया की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे गोरखनाथ जाधव आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कॅश प्राइज सौजन्य लाभलेला आहे निवांत हिल रिसॉर्टचे हॉटेलचे मालक
आदरणीय श्री चंद्रसेन जाधव या दोन मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण प्लीज आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज आणि चमचमती ट्रॉफी बहाल करायचे. प्रथमतः आम्ही संघ मालक आणि कॅप्टनला विनंती करणार आहोत की आपण मग स्टेजवरती यायचं आहे आणि बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांना मात्र खाली उभं राहण्याची आम्ही विनंती करणार आहोत. 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये चॅम्पियन पद पटकावलेला आहे. तेजस 11 या संघाने संघ मालक आहेत तेजस शिवाजी जांभळे युवा उद्योजक. संघ मालक आणि कॅप्टन यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. चौदा गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा चॅम्पियन पद पटकावणारा संघ तेजस शिवाजी जांभळे यांच्या संघ मालकीचा संघ तेजस 11 हा संघ ठरलेला आहे. चॅम्पियन संघ एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. क्रिकेटर सारे धुरंधर साऱ्यांच्या मनात केलंय घर साऱ्यांच्या मनात केलंय घर साऱ्यांच्या मनात केलंय घर या सातारा जिल्ह्याची शानपूर घराघरात क्रिकेटर घराघरात क्रिकेटर घराघरात क्रिकेटर बाजी मारणार सारे संघ गणेश किंडीच्या मैदानात बाजी मारणार सारे संघ गणेश किंडीच्या मैदानात आज खेळणार सारे संघ 14 गाव थँक्यू थँक्यू प्रीमियर लीग थँक्यू सो मच. अगदी आपण संघ मालक आणि संघ मालक यांच्याशी आपण चर्चा करूया. संघ मालक तेजस जांभळे. तेजस जांभळे संघ मालक आहेत. आपण चर्चा नक्की करूया. सलग 3 वर्ष टीम या 14 गाव प्रीमियर लीग मध्ये त्यांनी घेतलेली आहे. सलग 2 वर्ष सेमीफायनल पर्यंत प्रवास तिथून माघारी, परंतु पर्व क्रमांक 5 मध्ये आणि सलग तिसऱ्यांदा एंट्री केल्यानंतर थेट आलेत आणि खऱ्या अर्थानं ती ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन गेलेत. खर तर मी सातत्याने सांगत आलोय, स्वप्न 3 असतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत आहेत. प्रयत्न करत राहिले आणि प्रयत्नांना यश आलं. तेजस कशा पद्धतीच्या भावना आहेत? सलग 3 वर्ष तू टीम घेतली, सेमीफायनल मधून माघारी, आता मात्र चॅम्पियन पद तुम्ही पटकवलेलं आहे. कशा पद्धतीच्या भावना आहेत आणि खेळाडू तुमच्या टीम मध्ये ज्या प्रकारे खेळले त्याबद्दल काय सांगाल? मुलं खूप चांगल्या पद्धतीने खेळलेले आहेत, त्यामुळे तुला प्राइज भेटलेली आहे, त्यामुळे मला खूप आनंद होतोय आणि मस्त वाटतंय. थँक्यू सो मच. अगदी चॉईस खेळाडू म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं समीर गोगावले यांना घेतलं. गतवर्षी श्रीकांत होता, त्यांनी देखील चांगला खेळ दाखवला. चॉईस खेळाडू कास पठार विभागामध्ये जो चांगला असतो त्यालाच तुम्ही घेता आणि खऱ्या अर्थानं तुम्ही समीर गोगावलेवरती विश्वास ठेवला. समीर गोगावले आणि श्रीकांत आयरे बद्दल काय सांगाल? समीर आणि श्रीकांत दोघे पण खूप चांगले खेळणारे आहेत, परंतु काही कारणास्तव श्रीकांतला खेळता आलं नाही, त्यामुळे माझा तर पहिल्यापासून पिसानीवरती जरा जास्तच फोकस असतो आणि खेळणारी पण मुलं जास्त चांगले असतात पिसानीमधले, त्यामुळे मी पिसानीवरतीच फोकस जास्त करतो, त्यामुळे मी समीरला चॉईस प्लेअर म्हणून घेतला. सर्वजण तर चांगलीच खेळतात. थँक्यू सो मच. अगदी त्यांचं म्हणणं आहे की कास पठार विभागातील अनेक खेळाडू चांगले घेतात, परंतु पिसानी संघावरती माझा जास्त फोकस असतो. खर तर तेजस 11 आणि अजिंक्य सुपरस्टार या दोन्ही टीमचा आपण आभार मानूया. तेजस 11 संघ चॅम्पियन ठरला, अजिंक्य सुपरस्टार हा संघ रनरअप संघ ठरला. दोन्ही संघांचा आभार. काहींना यश प्राप्त झाले, काही संघांना अपयश प्राप्त झालं. ज्यांना यश प्राप्त झालं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. काही संघांना अपयश आले त्या संघ मालकांना पुढील पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थानं CPL पर्व क्रमांक 5 चा धमाका इथे अतिशय उत्साहामध्ये साजरा झाला. कोणतंही प्रकारचं गालबोट न लागता ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने रंगली बहरली. ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केली त्यांचा आभार, ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला वेळ दिला त्यांचा देखील आभार, ज्या ज्या मान्यवरांनी खऱ्या अर्थानं आम्हाला विशेष सहकार्य केलं त्यांचा देखील आभार. आणि आज CPL पर्व क्रमांक 5 चा धमाका इथे समाप्त झाला असं जाहीर करतो.
पुढील पर्व क्रमांक 6 मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सर्वजणच भेटूया, चांगल्या पद्धतीने सहभागी होऊया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री. मी समालोचक तुषार जांभळे. खऱ्या अर्थाने 14 गावचं मी खरोखर आभार मानेन. कारण की मला तुम्ही 14 गाव क्रिकेटसाठी समालोचक करण्यासाठी संधी देता त्याबद्दल पुनर्शकदा माझ्याकडून सर्व 14 गावातील ग्रामस्थांना, सर्व खेळाडूंना खूप खूप आभार मानेन. कारण एक गाव 11चं टुर्नामेंट असलं तरी देखील तुम्ही मला समालोचनासाठी संधी देतात. प्रत्येक गावाचं, प्रत्येक खेळाडूचं मी तंतोतंत आभार मानेन. आणि खेळाडूंना जाता जाता एकच सांगेन की 14 गावातील खेळाडू जसं मी पुढे जातोय तसं देखील 14 गावातील खेळाडूंना मी पुढे घेऊन जाईन. पुढील वर्षी